नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज एक उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य ऐकायला मिळालं की भाजपचे मंत्री राज्यातले आशिष शेलार यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि जो काय गौप्यस्फोट खुलासा वगैरे केला, त्यातून शेलारांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पप्पू करून टाकलं आणि ताबडतोब आपल्याकडचे HMB चाय बिस्कुटे पत्रकार आहेत, त्यांना असलं काहीतरी आवश्यकच असतं, त्यांनी ताबडतोब त्या झळकवायला सुरुवात केली. पण हे सगळं करत असताना आपणच पप्पू बनवले गेलो याचं भान सुद्धा या चाय बिस्कुट्या पत्रकारांना राहिलं नाही. कारण त्यानंतरची जी चर्चा आहे, कोणी कोणाला पप्पू बनवलं वगैरे वगैरे वगैरे, आणि या सगळ्या विषयात जाण्याच्या आधी मुळात पप्पू म्हणजे काय हे मला वाटतं समजून घेतलं पाहिजे. कारण आता आपल्याकडे मराठी पत्रकारितेमध्ये किंवा एकूणच भारतीय पत्रकारितेमध्ये पप्पू हा शब्द एक परवलीचा शब्द झालाय. म्हणजे कोणालाही मूर्ख म्हणायचं असेल, बालिश फुलिश म्हणायचं असेल तर त्याला पप्पू म्हणून टाका. पण मग पप्पूची व्याख्या काय? पप्पूची व्याख्या जी आहे ती राहुल गांधींपासून सुरू होते. आणि राहुल गांधी पप्पू आहेत म्हणजे काय, हे इथल्या कोणी भाजपवाल्याने, संघवाल्याने किंवा भाजपच्या IT सेलच्या लोकांनी काय व्याख्या केली ती बाजूला ठेवा. राहुल गांधी किंवा पप्पूची व्याख्या ही अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्याख्या केलेली आहे. आणि मला वाटते ती सगळ्यात सुबक आणि सुयोग्य अशी व्याख्या आहे. ती व्याख्या अशी आपल्या आत्मचरित्रामध्ये बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांचा अगत्याने उल्लेख केलेला आहे. कारण बराक ओबामा जेव्हा भारतात आले त्यावेळेला त्यांची राहुल गांधींशी भेटगाठ झालेली होती. कारण त्यावेळेला देशामध्ये UPAचं सरकार होतं, मनमोहन सिंगांचं सरकार होतं. आणि मनमोहन सिंग नावाची कठपुतळी खेळवणारा बालक कोण आहे हे बराक ओबामांना नेमकं कळलेलं होतं. आणि म्हणून बराक ओबामांना आपल्या आत्मचरित्रात सुद्धा राहुल गांधी यांचा उल्लेख केल्याशिवाय राहवलं नाही. पण त्यांनी जी राहुल गांधींची आपल्या आत्मचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्याला आपण पप्पू म्हणू शकतो. कारण ती परफेक्ट व्याख्या असं माझं मत आहे. जो विद्यार्थी वर्गामध्ये येण्यापूर्वी आणि त्या विषयाच्या तासाला बसण्यापूर्वी कुठलाही अभ्यास केलेला नसतो आणि त्याचं त्या विषयात संपूर्ण अज्ञान असतं, तरीही आपण किती उत्तम अभ्यास केलाय हे दाखवून आणि बोलून आपल्या वर्ग शिक्षकाला इम्प्रेस करण्याची धडपड जो तरुण करतो, विद्यार्थी करतो, तो म्हणजे राहुल गांधी असं बराक ओबामा यांनी केलेलं वर्णन आहे. आणि म्हणूनच पप्पू ज्याला म्हणतात की आपल्याला ज्यातलं काहीही कळत नाही त्यातले आपण सर्वज्ञानी आहोत असं भासवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पप्पू होणं. त्यामुळे पप्पू याचा अर्थ काय हा आधी सविस्तर मी समजावण्याचा प्रयत्न केला. आणि मग आपण आपल्याकडचे जे मराठीतले चाय बिस्कुटे HMB म्हणून ओळखले जाणारे पत्रकार आहेत त्यांना महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार यांनी पप्पू कसं बनवलं हे आपण नंतर समजून घेऊ. पण त्याची व्याख्या आधी तुम्हाला असली पाहिजे. कालच ओमकार चौधरी हे माझे हिंदी पत्रकार मित्र आहेत, त्यांच्याबरोबर मी एक व्हिडिओ केला, पॉडकास्ट केला. त्यामध्ये एक प्रश्न त्यांनी विचारला की राहुल गांधी बिहारच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि बिहारच्या निवडणुका रंगात आलेल्या आहेत आणि 2 तारीखला राहुल गांधी बिहारला जातात, 4 तारीखला संध्याकाळी 5-6 वाजल्यानंतर पहिल्या फेरीतल्या निवडणुकीचा प्रचार संपणार असतो. आणि अशा वेळेला निवडणूक प्रचार करण्यासाठी राहुल गांधींनी तिथे जाऊन काय केलं तर एका तलावामध्ये एका होडीतून मच्छीमारी करणाऱ्या लोकांबरोबर राहुल गांधी तलावात गेले
आणि तिथे त्यांनी मासे पकडण्याचा खेळ केला. त्यानंतर चक्क त्या तलावामध्ये उडी घेतली आणि पोहून सुद्धा दाखवलं. याबद्दल माझं मत काय, म्हणजे भाऊ तोरसेकरचं मत काय, असं जेव्हा ओंकारने विचारलं तेव्हा मी त्यांना पु ल देशपांडे यांच्या एका लेखातला किंवा कथेतला संदर्भ सांगितला की कुठेतरी एसटीने प्रवास करत असतानाचं वर्णन पु ल देशपांडेंनी केलेलं आहे. आणि आपल्याकडच्या जुन्या अगदी खिळखिळ्या झालेल्या एसटी बसेस या कशा चालायच्या त्याचं वर्णन त्यात आलेलं आहे. आणि त्यात पु ल देशपांडे म्हणतात की त्या बसमध्ये एक हॉर्न सोडून बाकी सगळ्याचे आवाज येत होते, सगळं वाजत होतं. एसटी मध्ये एखादा अपघात होण्याची शक्यता असेल किंवा समोरच्या गाडीचा ड्रायव्हर असेल, त्याला काही सुचवण्यासाठी आवाज द्यायचा, त्याला हॉर्न म्हणतात. आणि तो मोठा वाजला पाहिजे, तो जास्तीत जास्त लोकांना ऐकू गेला पाहिजे, आणि म्हणून त्या हॉर्नची व्यवस्था आहे. पण गाडीत हॉर्न वाजणं आवश्यक असताना हॉर्न सोडून त्या बसचे सगळे स्पेअर पार्ट वाजत होते. हा जो विरोधाभास पु ल देशपांडेंनी आपल्या त्या कथानकातून सांगितलेला आहे, राहुल गांधी हे नेमकं त्याचं प्रतीक आहे. राहुल गांधी राजकारणात आहेत, चौथ्यांदा पाचव्यांदा लोकसभेवर निवडून आलेले आहेत. आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचे नेता आहेत, पक्षाचं काही काळ राष्ट्रीय अध्यक्ष ते राहिलेले आहेत. पण महत्वाची गोष्ट अशी की राजकारण सोडून बाकीचे जितके पोरखेळ करता येतील तेवढे सगळे पोरखेळ राहुल गांधी अगत्याने करत असतात. आणि म्हणूनच त्यांना पप्पू म्हटलं जातं. आपल्याला ज्यातलं काहीही कळत नाही ते आपल्याला उत्तम कळतं हे दाखवण्यासाठी राहुल गांधी ती धडपड करतात. त्यातून ते स्वतःला सातत्याने हास्यास्पद करून घेत असतात. आणि म्हणूनच पप्पू म्हणजे काय याचं हे उत्तर आहे. आणि हळूहळू करत त्या राहुल गांधींना विद्वान ठरवताना देशातले अत्यंत नामवंत अशा पत्रकारांपासून काल परवाची शेंबडी पोरं पत्रकार झाली, ती सुद्धा स्वतःला पप्पू बनवून घेण्यासाठी उतावळे झालेले असतात. आता आपण उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याकडे येऊ. उद्धव ठाकरे यांनी शेलारांनी फडणवीसांना पप्पू बनवलं म्हणजे काय झालं, तर ज्या वोट चोरी या निमित्ताने किंवा वोट चोरीच्या आरोपासाठी काल परवा सत्याचा मोर्चा निघाला, गेले काही दिवस उद्धव ठाकरे आपल्या चुलत भावाबरोबर मिळून हे एक आंदोलन छेडून बसलेले आहेत की मतदार यादीमधल्या ज्या गफलती आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत, आणि त्या दूर होत नाहीत तोपर्यंत निवडणुका नकोत वगैरे वगैरे वगैरे. आणि मग यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये अगदी भाजपने सुद्धा सहभागी व्हायला हरकत नाही असं आवाहन करण्यात आलं होतं. पण भाजप या सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी झालं नाही. आणि मग राज ठाकरेंनी पत्रकार परिषद असेल, आपला निर्धार मेळावा असेल किंवा काल परवाचा सत्याचा मोर्चा असेल, त्यामध्ये अक्षरशः गाडीभर प्रिंटआउट आणून मतदार याद्यांमधल्या गफलती दाखवल्या. कुठच्या मतदारसंघामध्ये इतके हजार, कुठच्या मतदारसंघामध्ये 1.5 लाख वगैरे 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 आहे, सगळं आहे समोर. प्रश्न इतकाच आहे की हे सगळं दाखवलं असताना त्याच्या विरोधात भाजप उभा राहतो, तर भाजपने विरोधात उभं राहायचं कारण काय? आरोप किंवा प्रश्न जर निवडणूक आयोगाला विचारलेला आहे, तर भाजप निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं का देतो, हा सगळ्या चाय बिस्कुट्या HMB पत्रकारांना पडलेला प्रश्न आहे. पण तो प्रश्न त्यांचा आहे का? बिलकुल नाही. तो प्रश्न मुळात महाविकास आघाडीच्या अनेक प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी वारंवार विचारलेला आहे. आमचा आक्षेप निवडणुकांच्या मतदार यादीवर आहे आणि आमचा प्रश्न हा निवडणूक आयोगाला आहे. मग निवडणूक आयोग त्याचं उत्तर न देता भाजप त्याचं उत्तर का देतो, या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर आहे. आणि ते सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यासकट
भाजप विरोधात असलेल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. ते म्हणतात की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष यांची मिलीभगत आहे. हा जो आरोप तुम्ही रोजच्या रोज ठळकपणे दाखवत असाल, ठळकपणे सांगत असाल, तर मग अशा पद्धतीच्या बातम्या देणाऱ्यांच्या डोक्यात एक प्रकाश पडला पाहिजे की ज्यांच्या वतीने उद्धव ठाकरे असतील, महाविकास आघाडी असेल, त्यांच्या वतीने जेव्हा तुम्ही हे प्रश्न उपस्थित करता तेव्हा त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न समजून घ्या. मतदार यादीतल्या गफलतीचा जो आरोप आहे तो फक्त निवडणूक आयोगावर नाहीये. भाजपच्या सोयीचं व्हावं म्हणून निवडणूक आयोग मतदार यादीमध्ये खोट्या नाट्या नोंदी करतो हा आरोप आहे. त्यामुळे आरोप फक्त निवडणूक आयोगावर झालेला नाही. निवडणूक आयोगाच्या सहित महाविकास आघाडी असो किंवा देशभरचे विरोधी पक्ष असोत, त्यांनी एकाच वेळेला भाजप आणि निवडणूक आयोग दोघांवर संयुक्तपणे आरोप केलेला आहे. तेव्हा आरोप निवडणूक आयोगावर आहे. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलाय. असलं बोलणं हाच मुळात मूर्खपणा, यालाच पप्पूगिरी म्हणतात. तुम्हीच बातम्या दाखवता ना, त्या बातम्यामध्ये सरसकट आरोप काय, निवडणूक आयोग आणि भाजप यांचं संगनमत किंवा मिलीभगत. मग त्यातल्या एकाने उत्तर दिलं नसेल आणि दुसरा देत असेल तर त्याच्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे. निवडणूक आयोग उत्तर द्यायचं तर देईल. उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप झाला तर जितेंद्र आव्हाड उत्तर देतातच असं नाही, पण आरोप महाविकास आघाडी जर झालेला असतो आणि संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उत्तर देतात, तर मग जितेंद्र आव्हाड का उत्तर देत नाहीत, शरद पवार का उत्तर देत नाहीत. आरोप महाविकास आघाडीवरचा आहे तर मग उद्धव ठाकरेच उत्तर का देतात असं विचारता का तुम्ही? नाही. कारण डोकं ठिकाणावर नाही. आपल्याला काय राजकारणातल्या घडामोडी घडतायत त्यातलं काहीही कळत नाही आणि सगळे डाव आपल्याला कळले. आता उद्धव ठाकरेंनी इतके पत्ते टाकले, पवारांनी ती खेळी केली, त्यांनी भाकरी फिरवली, त्यांनी तवा फिरवला, असले जे काही पोरकटपणा पत्रकारिता म्हणून चालू आहेत, त्याच्यात सगळेच्या सगळे मराठी चाय बिस्कुटे पत्रकार हे किती तद्दन पप्पू बनून गेलेत त्याचं उत्तर मिळतं. आरोप जर एकाच वेळेला भाजपवर आणि निवडणूक आयोगावर आणि मिली भगतचा असेल तर भाजपला उत्तर देणं भाग आहे. कारण आरोप फक्त निवडणूक आयोगावर नाहीये आणि तुम्हीच दाखवताय बातम्या. मग कोणाच्याही असो, तुम्ही बातम्या दाखवता ना, ती बातमी तरी तुम्हाला समजली आहे का? तुम्हाला बातमी समजली आहे का? बातमी समजली असती तर मग भाजप पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलार कोणाला उत्तर देत आहेत, कशाला उत्तर देत आहेत, तो प्रश्न तुम्हाला पडला नसता. कारण आरोप सत्याचा मोर्चा असो किंवा निर्धार मेळावे असोत, या सगळ्यातून आरोप एकाच वेळेला भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग या दोघांवर संयुक्तरित्या झालेला आहे. त्यामुळे त्याचं उत्तर देणं भाजपला अपरिहार्य आहे. तेव्हा भाजप निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देतोय असं बिलकुल नाही. मतदार याद्यांमध्ये भाजपमुळे आणि भाजपनेच घोळ घातलाय हाच तर आरोप आहे. पण तो समजण्याची अक्कल बातमी देणाऱ्यांना असली पाहिजे. बातमी देणाऱ्यांना याची अक्कलच नाही. आपण काय बडबडतोय, काय रे, संजय राऊत बोलले आपण बडबडा, उद्धव ठाकरे बोलले आपण बडबडा, शरद पवार बोलले आपण बडबडा. पण जे बडबडत आहे त्याची कॉपी करून वाजवत आहे, ते काय बोलले ते समजून घ्या. प्रत्येक आरोप जो निवडणूक आयोगावर झालेला आहे तो फक्त निवडणूक आयोगावर नाही, तो त्याच वेळेला भारतीय जनता पक्षावर झालेला आरोप आहे. भारतीय जनता पक्षाचं राज्यातलं असो किंवा केंद्रातलं असो, त्या सरकारवर सुद्धा वोटर लिस्ट मधल्या मतदार यादीतल्या गफलतीबद्दल आरोप झालेला आहे. मग निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर दिलं म्हणजे काय? उद्या तुमच्यावर कोणीतरी आरोप केला आणि त्याच वेळेला आणखीन तुमच्या मित्रावर केला, तर दोघांपैकी एकाने उत्तर दिलं तर दुसरा उत्तर का देत नाही किंवा दुसरा उत्तर का देतोय असा प्रश्न विचारणार का तुम्ही? यालाच पप्पू म्हणतात.
याला पप्पू म्हणतात. आता दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे बोलले ब्रह्मवाक्य की यांना पप्पू बनवलं, लगेच बाकीचे हे पप्पू बिस्किट खाल्ली, चहा प्याले आणि बोलायला सुरुवात. आशिष शेलारांनी फडणवीसांना पप्पू बनवलं. निवडणुकांच्या मतदार यादीमध्ये गफलत नाही असं भाजपने कधीही म्हटलेलं नाही. आणि म्हणूनच वेळ आली तेव्हा आशिष शेलार अगदी तुमच्या मतदारसंघातले पुरावे घेऊन आले. मुद्दा असा आहे की काय काय झालंय, जी नावं तुम्ही लपवलीत ती नावं आशिष शेलारांनी पुढे आणली, तर त्यांनी मुस्लिम नावच पुढे का आणली? त्यांना पाहिजे ती नावं ती पुढे आणतील. त्यांनी, भाजपने तुम्हाला प्रश्न विचारताना किंवा निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांना प्रश्न विचारताना तुम्ही 543 मतदारसंघातल्या गफलती का पुढे आणल्या नाहीत, तुम्ही मोजक्या 2 मतदारसंघातल्या गफलती का पुढे आणल्यात, असा उलटा प्रश्न विचारलेला नाही. मुद्दा असा आहे की जी नावं मतदार यादीत गफलतीची आहेत त्यातली मुस्लिम नावं मोठ्या प्रमाणावर जिथे आहेत ते लपवलं गेलं हे सत्य आहे. आणि त्या सत्याकडे सुद्धा लक्ष वेधणं आवश्यक होतं, जे तुम्हीही करू शकला असतात पण तुम्ही केलं नाही. ज्या वेळेला धुळे लोकसभा मतदारसंघातल्या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार आघाडीवर असतो आणि एका मालेगाव मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानामध्ये 95% मत ही काँग्रेसला मिळतात आणि 5 मतदारसंघातला लीड वाईप आउट होतो, तो फक्त मालेगाव हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे म्हणून होतो. तेव्हा भाजपला याकडे लक्ष वेधणं आवश्यक होतं. तुम्हाला मुस्लिम नाव घेतल्यानंतर मिरच्या कशाला झोंबल्यात? अगदी विरोधी पक्षाला असो की चाय बिस्कुटे HMB पत्रकार आहेत, त्यांना मुस्लिम नाव घेतल्यावर का झोंबलं? आणि ही आजची गोष्ट नाहीये. दीड महिन्यापूर्वी जेव्हा वरळी डोम मध्ये मुंबई भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष विभागीय अध्यक्ष अमित साटम यांच्या कारकिर्दीला आरंभ होत होता, त्यासाठी मेळावा घेतला होता. त्यामध्ये सुद्धा अमित साटम यांनी परत उबाठा शिवसेना सत्तेत आली तर कोणी खान, हरुण खान हा मुंबईचा महापौर होऊ शकतो हे म्हटलं होतं. तेव्हा हरुण खान हे मुस्लिम नाव आहे आणि मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे आणतील हा थेट आरोप केला होता. त्यांनी हिंदू मुस्लिम हा वाद आपण लपवत नाही हे पहिल्या भाषणातून सांगितलंय. तेव्हा आज मुस्लिम नावं भाजप घेऊन आलं नाही. भाजपच्या विरोधात मुस्लिमांनी मतदान केलं पाहिजे हा जर माध्यमातून सातत्याने प्रचार होत असेल तर भाजपला मुस्लिम आपल्याला मतं देत नाहीत, म्हणून मुस्लिम नावांच्या मतदारांच्या नावाने जो घोळ होतो तो समोर आणणं भाजपला भाग होतं. आणि तेच त्यांनी केलेलं आहे, पण हे करताना या सगळ्या गडबडीमध्ये मतदार यादी म्हणजे मतदार नव्हे, वोट चोरी नव्हे, हे सुद्धा ज्या चाय बिस्कुट्यांना कळलेलं नाही ते रमलेले आहेत मतदार याद्यांमध्ये आणि असे रमून जातात. तेव्हा बिहारची परिस्थिती डोळ्यासमोर आणावी लागते की प्रत्यक्ष निवडणूक डोळ्यासमोर आली नाही तर समोर येऊन उभी ठाकली, तोपर्यंत जागा वाटप सुद्धा विरोधी पक्ष बिहारमध्ये करू शकले नव्हते. म्हणून उद्या परवा मतदान होणार आहे, त्यामध्ये विरोधी पक्षांची तारंबळ उडालेली आहे आणि तीच उद्या महापालिका निवडणुका लागतील त्यानंतर उबाठा शिवसेना महाविकास आघाडी यांची सुद्धा तारांबळ होणार आहे. पण हे सगळं करताना कोण पप्पू बनला तिकडे बघा. मतदान यादी, मतदार यादी म्हणजे मतदान नव्हे, प्रत्यक्ष मतदार मतदान केंद्रात येऊन मतदान करतो. तेव्हा जर मत चोरलं जात असेल, खोटा मतदार मतदान करणार असेल तर ती वोट चोरी असते. तुम्ही किती उल्लू बनलाय बघा. मतदार यादीतली खोटी नावं, खरी नावं, वाढवलेली नावं, काटलेली नावं याच्यावर वाद करत बसलाय, जे मतदान नाहीच. मतांची चोरी मतदान होताना होत असते
आणि मतदार यादीत वाटेल तेवढी नावं घुसवली जाऊ शकतात. एक छोटं उदाहरण देतो. महाराष्ट्र काय ते एमपीएससीच्या परीक्षा होतात शासकीय सेवेत नोकरी मिळवण्यासाठी किंवा केंद्रीय सेवेत नोकरी मिळवण्यासाठी युपीएससीच्या परीक्षा होतात. त्या परीक्षांसाठी लाखोच्या लाखो 5-5, 7-7 लाख लोक, मुलं ही अर्ज भरतात. पण प्रत्यक्षात जेव्हा प्राथमिक परीक्षा होते तेव्हा 1,00,000 1,50,000 विद्यार्थी सुद्धा प्रत्यक्ष परीक्षेला बसत नाहीत. त्याच्यामध्ये 70-80% लोक फॉर्म भरतात पण परीक्षेला उपस्थित राहत नाहीत, अगदी प्राथमिक परीक्षेला. मग मेनची परीक्षा नंतर असते. पण बघा, त्यांनी अर्ज भरला, 10 लाख लोकांनी युपीएससीला अर्ज भरला म्हणजे ते आय एस आणि IPS झाले अशा थाटात बोलणं म्हणजे जो शुद्ध खुळेपणा असतो तो खुळेपणा आज मराठी पत्रकारितेमध्ये उजळ माथ्याने चालू आहे. पप्पू कोण सांगा मला. या सगळ्या चाय बिस्कुट्यांना भाजप असो की राहुल गांधी असो की राज ठाकरे असो, तुम्हाला सगळ्यांनी पप्पू करून टाकले. तुम्हाला मत आणि मतदार यादी यातला सुद्धा फरक कळेन असा झालाय. तर पप्पू कोण झालाय? पप्पू देवेंद्र फडणवीस किंवा राहुल गांधी नाही, इतके मराठीतले चाय बिस्कुटे HMB पत्रकार हे पप्पू होऊन गेलेत. कारण त्यांना यातलं काहीच कळलेलं नाही. पण रोजच्या रोज डाव टाकले, पत्ते टाकले, खेळी केली, तवा फिरवला, हा खोडेपणा चालू आहे. आशिष शेलारांनी तुम्हाला पप्पू बनवले आणि मशगूल राहा तुमच्या खोडेपणामध्ये. तुम्ही जितके मशगूल राहाल तेवढे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी तुमचे चेहरे बघण्यालायक होतील. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.